नमस्कार, मी दुर्गेश सुनार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. डेंगी, एडिस इजिप्ती या डासामुळे होणारा एक असा ताप की ज्याच्यामुळे प्रसंगी जीवही जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रावर त्या डेंगी तापाचा विळखा आणखीच घट्ट होत चालला असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. उपाययोजना केल्याचा दावा महापालिका, जिल्हा प्रशासन आणि सरकार करतं, पण तरीही गेल्या काही वर्षात डेंगीचं प्रमाण कमी झालेलं नाही, तर उलट ते वाढतानाच दिसतं आहे. एडिस इजिप्ती या डासाची वाढ साचलेल्या पाण्यात, डबक्यात, गटारात अशा अनेक ठिकाणी होते. एडिस इजिप्ती हा डास एखाद्या व्यक्तीला चावला तर त्यानंतर 6-7 दिवसांनी डेंगी तापाची लक्षणं दिसू लागतात. याकडे दुर्लक्ष केलं तर धोका वाढू शकतो आणि या डेंगीचा कहर मुंबईत तर इतका वाढलेला आहे की 3 डॉक्टरांचा यामुळे मृत्यू झालेला आहे. डेंगीचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक उपाय का योजले जात नाहीत, हा एक चिंतेचा विषय आहे. प्रशासन लोकांच्या आरोग्याशी खेळ करतंय का? डेंगीचा हा विळखा कसा रोखायचा आणि डेंगी होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये. आणि त्यासाठी आज माझ्यासोबत नामवंत पाहुणे असणार आहेत. माझ्यासोबत आहेत आज स्टुडिओमध्ये डॉक्टर अमृत गोरुले. डॉक्टर अमृत गोरुले हे ग्रामीण आरोग्याचे अभ्यासक आहेत आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये ते सक्रिय राहिलेले आहेत. एकूणच आरोग्याच्या अनुषंगानं त्यांचा अनुभव कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर अविनाश भागवत हे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांना प्रशासनाच्या अनुषंगानं आपण काही प्रश्न विचारणार आहोत. याच्याशिवाय पुण्यातनं या कार्यक्रमात सहभागी होत आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. प्रदीप आवटे हे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत आणि साथ नियंत्रण विभागाचे ते राज्याचे प्रमुखही आहेत. याच्याशिवाय डॉक्टर समीर दलवाई आमच्या परळच्या स्टुडिओमधनं सहभागी होत आहेत. डॉक्टर समीर दलवाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जरी असले तरी मुळात वैद्यकीय व्यावसायिक आहेत, त्यामुळं डॉक्टर या नात्यानं ते या कार्यक्रमामध्ये बोलणार आहेत. नागपूरमधनं या कार्यक्रमात सहभागी होत आहेत डॉक्टर प्रदीप बोधनकर आणि परळच्या आमच्या स्टुडिओमधनं या कार्यक्रमात सहभागी होतात डॉक्टर मंदार बाविस्कर. डॉक्टर मंदार बाविस्कर हे मार्डचे अध्यक्ष आहेत, KEMमध्ये ते असतात. या सगळ्यांशी आपल्याला डेंगीच्या अनुषंगानं बोलायचं आहे. डेंगीचा हा जो प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो राज्यात, गेल्या काही दिवसामध्ये डेंगीची जी साथ आहे ती फैलावताना दिसत आहे. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होतो आहे. तो नेमका कशामुळे हा सगळा उद्रेक डेंगीचा झालेला आहे, तो रोखण्यासाठी काय केलं पाहिजे, उपाययोजना काय केल्या पाहिजेत, कोणत्या स्वरूपाची काळजी आपण घेतली पाहिजे, वैद्यकीय स्तरावरती काय नेमकं आपण केलं पाहिजे, कोणत्या स्वरूपाच्या चाचण्या आपण केल्या पाहिजेत, अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी पहिल्यांदा जाणार आहे डॉक्टर प्रदीप आवटे यांच्याकडं, जे पुण्यामध्ये आत्ता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुण्यातनं. डॉक्टर प्रदीप आवटे, कार्यक्रमात आपलं स्वागत. डेंगीची साथ आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतो आहोत. तसा डेंगी हा आजार महाराष्ट्राला नवीन नाही आहे. मुळात प्रत्येक वेळेला सप्टेंबर ऑक्टोबर आला की डेंगी आपल्याला चर्चेमध्ये येतो. बातम्यांमध्ये डेंगीच्या साथीच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. पण मुळात डेंगी होऊच नये त्यासाठी काय केलं पाहिजे, तो रोखला कसा पाहिजे? डॉक्टर आवटे, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हां, येतोय, आवाज येतोय मला. हां, तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की डेंगी सारखा जो आजार आहे तो तसा महाराष्ट्राला नवीन नाही, पण मुळात डेंगी जेव्हा प्रादुर्भाव होतो, फैलाव होतो आणि त्याच्या बातम्या जेव्हा यायला लागतात तेव्हा त्याची चर्चा सगळीकडे सुरू होते. मुळात हा डेंगी सारखा जो आजार आहे तो उद्भवूच नये यासाठी नेमकी काय उपाययोजना केली पाहिजे? मला वाटतं दुर्गेशजी, सगळ्यात मुख्य कारण तेच आहे की ज्यावेळी खऱ्या अर्थानं डेंगीचा रुग्ण आढळतात किंवा उद्रेक होतात तेव्हाच फक्त आपण त्याबद्दल चर्चा करतो. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. खरं तर आपण पाहतो आहोत की गेल्या 30 वर्षामध्ये केवळ आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आणि जगभरात डेंगी जवळपास 50% वाढलेला आहे, 50 पटीनं वाढलेला आहे. आणि या सगळ्याचं कारण मुळात वाढतं शहरीकरण आहे, आपलं सदोष जलव्यवस्थापन आहे आणि त्यासोबतच फार वाढतं स्थलांतर, निमशहरी भाग, तिथं असलेल्या बेसिक सुविधांचा अभाव, अशा अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्याच्यामुळं जेव्हा डेंगीचा उद्रेक होतो तेव्हा जरी आपण चर्चा आरोग्य तज्ज्ञांशी करत असलो तरीसुद्धा खरं तर हा उद्रेक जो आहे तो मुळात वाढत्या शहरीकरणाचा आणि एकूणच शहराच्या व्यवस्थापनाचा एक प्रमुख भाग आहे. आणि म्हणून त्याची उत्तरं मात्र आपल्याला आरोग्यबाह्य कारणांमध्ये शोधली पाहिजेत असं मला नेहमीच वाटतं.
अगदी बरोबर आहे की आरोग्यबाह्य कारणांमध्ये आपण त्याची उत्तरं खरं म्हणजे शोधली पाहिजेत. वाढतं शहरीकरण, सदोष जलव्यवस्थापन असे काही मुद्दे आपण उपस्थित केलेले आहेत. हाच मुद्दा घेऊन मी आता अमृत गोरुलेंकडे जाणार आहे. डॉक्टर गोरुले, मला सांगा, तुम्ही ग्रामीण आरोग्याचे अभ्यासक आहात. शहरीकरणाचा मुद्दा आता डॉक्टर आवटेंनी उपस्थित केला की वाढतं शहरीकरण जे आहे ते मुळात डेंगीसारख्या रोगाच्या भावाला कारणीभूत आहे. पण ग्रामीण भागामधलं चित्र जर पाहिलं तर ग्रामीण भागातही डेंगीसारखे आजार दिसतातच. काय नेमकं विश्लेषण आहे? सर्वप्रथम मी साम टी व्हीचं मी अभिनंदन करतो, कारण तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्ही सातत्यानं असे विषय घेतलेले आहेत. मी वारंवार जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी ग्रामीण आरोग्याविषयी बोलायचा मी प्रयत्न केला. या डेंगीच्या संदर्भामध्ये गमतीशीर बातम्या गेल्या काही दिवसामध्ये वर्तमानपत्रात आल्या. माझ्याकडे समोर एक बातमी दिसते, श्रीमंता घरी डासांच्या आळ्या. आणि त्याचबरोबर दुसरी बातमी आहे, शहापूर तालुक्यात डेंग्यूचा फैलाव. जवळजवळ 30 रुग्ण तालुक्यात आढळले, पण उपचारासाठी त्यांना योग्य यंत्रणा नाही मिळाली म्हणून ते खाजगी दवाखान्यात गेले. डेंगी, जसं दुर्गेशजी आपण म्हणालात, हा काही नवीन आजार नाही. म्हणजे 20व्या शतकाच्या साधारण सुमारास 1779 पासून वर्ल्ड वॉर नंतर, दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर याचा ठाव ठिकाणा लागला की डेंगी कशाप्रमाणे तो फैलावला जातो. आणि मग एवढ्या वर्षामध्ये संबंध आता 1779 पासून आत्तापर्यंत आपण त्या डेंगीवर काय फारसा विचार केला नाही. मगाशी आपटे सर म्हणाल्याप्रमाणे 50% वाढ झाली, तर ती 50% वाढ एका देशाची नाही. हा एंडेमिक असल्यामुळे जगातल्या 110 देशांमध्ये या आजाराचं थैमान आहे. आपण बाकीच्यांचं सोडून देऊ, 109 देशांचं. आपल्या देशापुरतं जर बोलायचं म्हटलं तर हे आजार आणि एका बाजूला विकासाच्या गोष्टी आपण ज्या करतो आहोत, ते विकास कोणता? आणि तो विकास हा फक्त ऐहिक सुखांचा विकास दिसतोय. दुसऱ्या बाजूला जी आरोग्याची गोष्ट आहे, जसं आरोग्याशिवाय किंवा कुठल्या धर्माचा सुद्धा निर्मिती झाली नाही, कुठल्याही धर्माची सुद्धा आरोग्यशास्त्राच्या तत्वावर निर्मिती झालेली आहे, असं असताना सुद्धा आपण वेगळ्या विकासाच्या गप्पा मारतो, वल्गना करतो. आणि मग हा जो डेंगी आहे इतका भयानक स्वरूपामध्ये लोकांना छळतोय. पण अजूनही आपण शहरावर फोकस केले. श्रीमंताच्या घरी डासांच्या आळ्या, किंवा परवा ऋषी कपूरच्या घरी डासांची आळी सापडली. पण माझ्या ग्रामीण भागातल्या कित्येक लोकांच्या घरी, आदिवासी भागात कित्येक लोकांच्या घरी ह्या आळ्या सापडाव्यात का? त्याचं कारण आपण मूलतः स्वच्छतेवर कधी कॉन्सन्ट्रेशन केलं नाही. आय शुड ऑल्सो थँक ऑनरेबल प्राईम मिनिस्टर की त्यांनी स्वच्छता अभियान आत्ता सुरू केलेलं आहे. स्वच्छता अभियान, सरांनी म्हटल्याप्रमाणे वाढतं शहरीकरण वगैरे सगळं असेल, पण या वाढत्या शहरीकरणामध्ये राहणारी ही श्रीमंत माणसं आहेत, स्वतःला श्रीमंत म्हणून घेतात. यांची जबाबदारी आहे की तुमच्या घराबरोबर आजूबाजूच्या घरामध्ये स्वच्छतेचं काय वातावरण आहे. आता ही जी कारणं आहेत, घरात तुम्हाला फ्लॉवर पॉट पाहिजेत, तुमच्या घरी AC आहे, तुमच्या घरी फ्रीज आहे, तिथं साचलेली डबकी, साचलेलं पाणी, त्याच्यामध्ये याच्या जर आळ्या होत असतील तर तुमच्या श्रीमंतांच्या घरात याचा प्रादुर्भाव होतो. याचा अर्थ तुमच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. अगदी बरोबर आहे की सुखाच्या कल्पना कदाचित वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळं अनेक कारणं त्याला या डेंगीच्या प्रादुर्भावाला असू शकतात. शहरीकरणातली म्हणजे शहरातली कारणं वेगळी असतील, ग्रामीण भागातली कारणं वेगळी असतील, पण शेवटी त्याचा जो परिणाम आहे तो डेंगीचा प्रादुर्भाव होण्यामध्येच आहे, हे बरोबर आहे. हे आता मी जाणार आहे, मारडचे आपले अध्यक्ष जे आहेत डॉक्टर मंदार बाविस्कर परळचे आमच्या स्टुडिओमधनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. KEM मध्ये ते असतात.